ॲज युजल आजचं कोडं त्याची सुरुवात कळण्यापासून होते, त्याचा अंत वेळ लावून सोडेल. रोमांचक भीतीदायक दोन्ही तेच आहे. प्रत्येक गिर्यारोहक त्याची वाट जरूर पाहे. नक्की याच्यावर विचार करा. माझा हे सेल्फ मेड कोडं सोडवण्याचा. आपण व्लॉगची स्टार्ट या मित्रापासून करूयात, ज्यामुळे मी इथपर्यंत बरोबर आलो आहे. आणि आय होप शील फॉलो अस टिल द व्हेरी एंड, बिकॉज इट्स वन ऑफ द लॉंगेस्ट ट्रेक्स इन महाराष्ट्र. पाऊण तास चालून आपण जस्ट पोचलो आहे टकमक फोर्ट स्टार्टिंग पॉईंटला. लेट्स सी व्हॉट लाईज अहेड. मावशी, टकमक कडा रस्ता तुला मी नाही तर इकडून इकडनं रस्ता. आता कसं जाऊ? कसं असतात जाशील गावात जाशील तेव्हा, गावात जाशील ना, गावात फिरून जाशील तेव्हा. चुकलो काय? हा चुकलो तर चुकलास तू. इकडनं आता गावामध्ये जाशील, तिकडनं एखाद मुलगा घेऊन जा. अनवाणी येत आहेत आणि मी आज आहे बघा. पण टकमक कडाला पोचेन का? So guys, finally now I get some time to speak to you. So basically आज आपण चाललो आहे टकमक दुर्गला. हा पडतो विरारमध्ये. मूळ गावाचं नाव आहे सकवार आणि हा वन ऑफ द लॉंगेस्ट ट्रेक्स आहे, कारण हा 10 किलोमीटर टू अँड फ्रो आहे. स्टीप चढ अँड हाय एन्ड्युरन्सवाला ट्रेक. सो बेसिकली मी सुरुवात केली ट्रेकला आणि मी रस्ता चुकलो. तर मला आत्ता मागे एका दादानी सांगितलं की आता एक काम कर, परत मागे जा आणि परत चालू कर. तर मी त्यांना म्हटलं की आता असं नाही चालणार, माझ्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. कारण तुम्ही बघाल तर पूर्वेला ढग दिसत आहेत, याचा अर्थ संध्याकाळपर्यंत लगेच पाऊस पडणार. म्हणून मी त्यांना सांगितलं आता एक काम करा, ह्याच्याच पुढे कसा रस्ता परत जॉईन होईल ते सांगा. तर त्यांनी मला तो रस्ता सांगितला आहे आणि माझ्याबरोबर आपला वाटाड्या आपल्यावर आहेच. काही गोष्टी मला दिसत आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो पटकन. एक म्हणजे इकडे वांगी आहेत, नॅचरल. हा व्ह्यू आहे आणि तिथे येतो कुठेतरी टकमक कडा. त्या गावकऱ्याने मला वॉर्न केलं, हा रस्ता तुम्हाला जरा कठीण पडेल. मी म्हटलं रादर दॅन गोईंग बॅक आय विल चूज दिस पाथ. सो गाईज, व्हॉट इज सेड वॉज राईट. हा खरं स्टफ आहे, कारण फक्त हे आत्ता मी बसलो आहे असे दगड आहेत. सो दगडांवरून चढून अपस्ट्रीम जायचं आहे. आणि मी मॅप्समध्ये बघितलं अराउंड तिथे आहे टकमक कडा. हायली बॉडी एंड्युरन्स वाला ट्रेक आहे. लेट्स गो.
It's 12:45. I started at 11 and I'm still not at the original path. But look at where I've reached. Absolute jungle. आणि गाईस पाऊसच यायला चालू झाला. मला वाटाडा तिकडे बसलाय, मगाशी इथे बसलेली बाजूला आणि मी छत्री खाली वाट बघतोय पाऊस कमी होण्याची. पाऊस आला की थोडं डिमोरलाइज व्हायला होतं बिकॉज मला अजून ओरिजिनल पाथ सापडायचा आहे आणि अर्धा ट्रेक बाकी आहे. बट हँग ऑन गाईज, वी गोना मेक इट. कधीच कठीण रस्त्याने येऊ नका, हा टेरेन आहे. Alright guys, here we are. Finally original वाटेवर पोचलोय. So this is the original path upstream. आणि you wouldn't believe, आता मी ह्या जो दिसतोय डोंगर ह्याच्या मागून चढून आलोय दगडावरून आणि आपल्यावर वाटाड्या पण आलीच आहे. सो बिलीव्ह मी, नेवर एव्हर कम बाय द हार्ड वे. जीव जातो खरंच. एक पॉईंट ऑफ टाईमला मी सरळ माझी बाटली रिकामी केली सो दॅट वजन कमी राहील, माझा स्टॅमिना वाचेल. आणि जसा असं मी इथपर्यंत येत होतो मला चिंता होती की तहान खूप लागले, पाणी मिळणार कुठून. बट लुक वॉट वी गॉट. वी हॅव गॉट अ स्ट्रीम हिअर आणि हेच ताजं पाणी. आत्ता जस्ट पाऊस पडला आहे सो हे वरून डोंगरावरून पावसाचंच पाणी वाहत आहे. सो इट इज ॲब्सोल्युटली फाईन टू ड्रिंक. मी आत्ता एवढी अख्खी बाटली भरून पाणी प्यायलं आणि अजूनही प्यावंसं वाटतं. अँड बिलीव्ह मी वेन आय से दिस, BMCचं पाणी झक मारेल असं हे पाणी आहे. प्रत्येक घोटात जी तृप्ती मिळते, हा हा हा, ती अनुभवूनच कळेल, असं सांगून नाही करणार. सो अजूनही आय एम नॉट आउट ऑफ स्ट्रेस बिकॉज पाऊण तासाचा रस्ता बाकी आहे अजून कड्याला पोचायला. बट नाव माझा जीव भांड्यात पडला आहे कारण आपण मेन वाटेला लागलो आहे. लेट्स कंटिन्यू. फर्स्ट व्ह्यू पॉईंट. आणि पावसामुळे इतकी ओव्हरग्रोथ आहे की ट्रेक करणं खरंच मुश्किल जातं. But we're gonna do it. बेसिकली मी आता टकमक कड्याला ऑलमोस्ट पोचलो आहे. माझ्या मागे एक्झॅक्टली या दगडाच्या त्या पलीकडे टकमक कडा आहे, पण जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तुम्ही बघू शकता काही ढग आले आहेत. So I have to take a halt. Look at the view. So guys, आपण फायनली टकमक कड्यावर पोचलेलो आहोत. हा मागचा व्ह्यू. सॉलिड जमायला झालं. वन ऑफ द लॉंगेस्ट मोस्ट एंड्युरन्स ट्रेक्स आय हॅव एव्हर डन इन महाराष्ट्र. अँड लेट मी शो यू द व्ह्यूज नाव. लेट अस गो अराउंड टकमक दुर्ग. And look at this beauty. And of course आपला वाटाड्या
पूर्णपर्यंत आला. थँक्यू पाडी. गाईज, यू वोंट बिलीव्ह व्हॉट आय फाउंड. उद्या आहे दसरा आणि हे बघा, इफ आय एम नॉट मिस्टेकन, हे सोनं देतो ना आपण त्याचंच झाड आहे. पावसाळ्यामुळे खूपच घसरडं झालं आहे. इट्स व्हेरी डेंजरस. आणि वाजलेच 4:15 आणि मला बोरिवली गाठायचं आहे. अंधार पडायच्या आत 6:30ला सूर्यास्त होतो. सो आत्ता गप्पा न मारता मी पहिले गड उतरतो आणि मग काय काय अनुभव आले ते नीट सांगतो. गाईस, मला आत्ता उतरताना आढळलं की रस्त्यावर अशा रिबन्स बांधल्या आहेत. सो टर्नवरती तुम्हाला अशा रिबन्स दिसतील, विच विल शो यू दॅट इट इज द राईट वे. आणि गाईज, ॲज यू कॅन सी, मला परत एकदा लिफ्ट मिळाली आहे इथून सकवार गावापासून ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत. आणि तिथून पुढे आय होप हिच हायकिंग कंटिन्यूज. गाईज, माझं नशीब एकदम जोरावर आहे. मी आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोहोचलो आहे आणि मला हा मित्र भेटला आहे. हा पण विरार फाट्यालाच जातो आहे आणि मला तिकडेच जायचं होतं, सो दॅट मी रेल्वे स्टेशन. सो थँक्स अ लॉट भरत. हॅलो गाईज, मी काल आउट्रो करूच शकलो नाही, इतका दमलेलो होतो. सो मी एक दिवस रेस्ट घेतली आणि नाव आय एम डुईंग द आउट्रो बिकॉज सो चॅलेंजिंग वॉज द ट्रेक. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, तुम्ही टकमककडाला पोहोचाल कसे? तर नंबर 1, विरार रेल्वे स्टेशनला उतरायचं. तिथून STची बस मिळते विरार फाट्यापर्यंत. विरार फाट्याला उतरून यू विल हॅव टू हिच हाईक टू अ विलेज कॉल्ड सकवार. सकवार हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच लागतं. एकदा तुम्ही सकवारला पोचलात, विच इज द बेस विलेज, यू कॅन स्टार्ट द ट्रेक. अँड येस, इफ यू डोंट वॉन्ट टू हिच हाईक, देर इज अनदर ऑप्शन. विरार फाट्याला यू हॅव टू पुट अ बेट ऑन युअर लक अँड कीप वेटिंग फॉर अ इको विच takes you on a sharing basis to the base village. This information was for those who do not have any personal vehicle. जर तुम्ही पर्सनल व्हेकलनी जात असाल तर गुगल मॅप्सवर इझिली हा लोकेशन तुम्हाला मिळेल. यू गाईज वुड हॅव नोटिस्ड की मी या ट्रेकमध्ये खूप स्ट्रेस्ड दिसत होतो, कारण मी होतो. माझा पहिला निर्णय चुकला की मी हा ट्रेक विदाऊट एनी गाईड केला. बेसिकली मी 1.5 वर्ष आधी टकमककडाला जाऊन आलेलो एकटा, विदाऊट एनी गाईड, आणि गुगल मॅप्सच्या सहारे मी पूर्ण ट्रेक करून आलेलो. पण आत्ता मॉन्सून असल्यामुळे ओरिजिनल पाथ इज कम्प्लिटली ब्लॉक्ड बाय ओव्हरग्रोन. त्यामुळे तुम्हाला हा ट्रेक करताना झाडाझुडपातून आणि काट्याकुट्यातूनच जावं लागतं. सो येस, आय डू हॅव अ लॉट ऑफ बॅटल स्कार्स फ्रॉम धिस ट्रेक. सो येस, नंबर 1 की माझा सुरुवातीला रस्ता चुकला, त्यामुळे मला अनटच्ड अशा जंगल ट्रेलनी जावं लागलं, विच वॉज व्हेरी टफ. केवड्याच्या बनांनी भरलेला, झाडाझुडप्यांनी भरलेला, लिटरली झाडं वाकवून झाडांना बाजूला करून मला जावं लागलं, बिकॉज देर वॉज ॲब्सोल्युटली नो वे ऑफ क्लाइम्बिंग दॅट माउंटन. असं करत करत फायनली मी गुगल मॅप्सच्या आधारे ओरिजिनल ट्रेलवर पोचलो. पण तिथून पण कळलं ओरिजिनल ट्रेल पण झाडाझुडप्यांनी भरलेली आहे, सो तुम्ही तिथून पण जाऊ नाही शकत. अर्थात मी हा प्रॉब्लेम कसा सोडवला, तर माझ्याबरोबर ती कुत्री आलेली जी माझी वाटसरू होती. सो जेव्हा केवड्याची बनं यायची मी तिला पुढे जाऊ द्यायचो. ती ज्या पाथने जाईल मी त्याच पाथने जायचो, सो दॅट टू अवॉइड स्नेक्स. सेकंडली, मी टकमककडात पूर्ण चढेपर्यंत जवळजवळ 4 वाजलेले, विच इज अ हाय टाईम. कारण जर खाली उतरायला 2.5 तास लागतात, मी 4ला जर चालू नाही केलं तर सूर्यास्त होईपर्यंत मी जंगलातच असेल. आणि जर तुम्ही ह्या ट्रेकला सूर्यास्त व्हायच्या जंगलात असाल तर रात्र तिकडेच काढावी लागते, कोणी तुमच्या मदतीला येणार नाही, कारण हे गावापासून खूप दूर पडतं. सो माझ्या आत कायम तोच स्ट्रेस होता की आपल्याला सूर्यास्त व्हायच्या आत खाली पोहोचायचं आहे. हायली रेकमेंडेड, तुम्ही एकटे बिलकुल जाऊ नका. समर असला तरी जाऊ नका, एका गाईडला घेऊनच जा. मला थोडा ट्रेक्सचा अनुभव आहे आणि मी दृढनिश्चयी असल्यामुळे मी हा ट्रेक कंप्लीट करू शकलो. नाही जर तुम्ही यूट्यूबवर बघाल 70% ब्लॉगर्स जे टकमककडाला गेलेले आहेत ते अर्धवट परत आलेले आहेत, कारण ते रस्ता चुकले.
आणि सेकंड, टेस्ट ऑफ एन्ड्युरन्स. येस गाईज, हा ट्रेक तुमच्या एन्ड्युरन्सची कमालीची टेस्ट घेतो. 10 किलोमीटरचा टोटल रस्ता आहे, त्यापैकी 5 किलोमीटर इज कम्प्लीट जंगल अँड रॉक क्लाइम्बिंग. आणि दिस इज द व्हेरी रिझन की कुठलेच ट्रेक ऑर्गनायझर्स टकमक कडा ऑर्गनाईज नाही करत, कारण हा खूप हाय एन्ड्युरन्स ट्रेक आहे आणि खूप हाय डिफिकल्टीचा ट्रेक आहे इन टर्म्स ऑफ युअर स्टॅमिना अँड ऑल्सो इन टर्म्स ऑफ क्लाइम्बिंग. हे ट्रेक्स आत्ता तरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले ऑन डिमांड बेसिसवरतीच चालवतात. याची जमेची बाजू अशी झाली की मला आजच्या ट्रेकमध्ये अनटच्ड नेचर मिळालं. सो द व्ह्यूज आय हॅव प्रेझेंटेड टुडे आर ॲब्सोल्युटली प्युअर अनटच्ड नेचर. सो येस, धिस वॉज द मोस्ट चॅलेंजिंग महाराष्ट्रीयन मॉन्सून ट्रेक्स आय हॅव एव्हर डन. आणि हा विदाऊट गाईड गेल्याचा थोडा प्रॉब्लेम होतो की मलाच सगळं मॅनेज करावं लागत होतं. माझं स्टॅमिना पण चेक करायचा आहे, मला बरोबर पाथला लागून टकमककडा पूर्ण पण करायचा आहे, प्लस मला सूर्यास्ताच्या खाली पण यायचं आहे आणि प्लस मला ब्लॉगिंग पण करायचं आहे. सो हे सगळं समीकरण मिळवेपर्यंत खूप कठीण गेलं मला, बट आय एम व्हेरी प्राऊड की आय कुड डू इट सक्सेसफुली. हेन्स मी फायनली एवढंच सांगेन, टकमककडा करा जरूर, कारण हा खूप अनटच्ड ट्रेक आहे आणि एका गिर्यारोहकासाठी पर्वणी आहे. फक्त तुम्ही एकटे बिलकुल करू नका, गाईडला हायर कराच किंवा कुठल्या तरी प्रायव्हेट टूर कंपनी थ्रू जा. आणि आता वेळ झालेली आहे माझ्या कोड्याचं उत्तर देण्याची. तर मी त्या कोड्याच्या सेगमेंटमध्येच त्याचं उत्तर दिलेलं होतं. त्याची सुरुवात करण्यापासून होते. करणं या शब्दाची सुरुवात क पासून होते, म्हणून क, आणि त्याचा अंत वेड लावून सोडेल. वेड या शब्दाचा अंत होतो ड ने, म्हणून कड, कडा हे उत्तर आहे. कणाला पण केलेलो टकमक कड्याला. सो यस गाईज, दॅट्स इट. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.